बजेटमधून लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांची घोषणा नाहीच. बजेटमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद. जेजूरच्या खंडोबा मंदिरामध्ये आजपासून ड्रेस कोड लागू. भारतीय वेशभूषा परिधान करणाऱ्यांनाच दर्शनासाठी प्रवेश मिळणार. फाटक्या जीन्स, शॉर्ट्स त्याचबरोबर स्कर्ट अशा तत्सम कपडे घालून येणाऱ्यांना गडावर मज्जा. जळगावच्या महावितरण परिमंडळ कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं घंटानाद आंदोलन. मुक्ताईनगरमध्ये खासगी लेआउटच्या विद्युत संच मांडणीसाठी 14 लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप. प्रभारी कार्यकारी अभियंत्यांवर कारवाईची मागणी. जळगावमध्ये भीम आर्मी आणि भीम कन्या बहुउद्देशीय महिला संघटनांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. बहुजन समाजाच्या नेत्यांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. जळगावात महापालिकेसमोर सफाई कामगारांचं बेमुदत धरणं आंदोलन सुरू. महापालिकेतील 645 रोजंदारी सफाई कामगारांना कायम करण्याचा प्रस्ताव शासनाकडे त्वरित पाठवण्याची मागणी. धुळे शहरामध्ये यंदा मार्च महिन्यामध्येच पारा 37 अंशांच्या देखील पुढे गेला. तापमान वाढल्यानं रस्ते निर्मनुष्य, आणखी तापमान वाढण्याचा अंदाज. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर इथं घराला आग लागून लाखो रुपयांचं नुकसान. रात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक. धुळ्यामध्ये सफेद हरभऱ्याची 450 क्विंटल आवक. हरभऱ्याला 5,200 ते 8,000 रुपयांपर्यंतचा दर. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये भाव कमीच असल्यानं भाव वाढवून देण्याची मागणी. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 262 क्विंटल गव्हाची आवक. 2,500 ते 2,600 रुपयांपर्यंतचा भाव मिळत असल्यानं 3,000च्या पुढे भाव मिळण्याची शेतकऱ्यांची मागणी.